नमस्कार मंडळी. गेल्या भागात आपण पाहिलं की शेखर काकाकडून तेजसला चांगलाच ओरडा पडला होता. सई आणि अमित दोघांना तन्वीची गोष्ट इंटरेस्टिंग वाटली होती. सगळं काय ते जाणून घेण्यासाठी ते तेजसच्या रूममध्ये पोहोचले होते. पुढे काय घडतंय पाहूया. थोडं तुझं थोडं माझं, लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर, भाग 21. सई आणि अमित तेजसच्या रूममध्ये घुसले. त्याला चिडवाचिडवी करू लागले. काय रे तेजू, तन्वीने डायरेक्ट हात पकडला तुझा? अमित म्हणाला. नाही दादा, आधी गळ्यात हात घातला, सई म्हणाली. आणि माहितीये का दादा, हे सगळं बाबांसमोर झालं. मला ना त्यावेळेस बाबांची काय रिॲक्शन होती आणि त्यांचे काय हावभाव होते हे पाहायला खरं तर खूप आवडलं असतं. शी, सगळं मिस झालं आपलं दादा, सई म्हणाली. पण तेजू, कशी काय फ्रेंडशिप झाली तुमची? आणि तुला माहित नव्हतं तिचे बाबा काकांचे मित्र आहेत ते? तुम्ही दोघं डायरेक्ट डान्स बिन्स काय करता, भारी एकदम, अमू म्हणाला. ते दोघं त्याला चिडवणं एन्जॉय करत होते. तेजस आधीच वैतागला होता. तो त्या दोघांवर आणखीनच वैतागला. त्याची चूक नसताना सुद्धा काका ओरडले होते. त्याने तसं तन्वीला सुद्धा सांगितलं होतं, पण तीही मूर्खासारखं वागली होती. तिचं ते गळ्यात हात घालणं, हात धरणं काकांना कधीच आवडणार नव्हतं. खरं तर त्या सगळ्या गोष्टी त्यालाही आवडत नव्हत्या. सगळ्यांसमोर काका ओरडले होते. तन्वीच्या बाबांसमोर सुद्धा काका तिरकसच बोलत होते. तेजसला ते सगळं सहनच होत नव्हतं. आणि आता दादाची आणि सईची मस्करी, ती तर त्याच्या डोक्यात जात होती. ए सांग ना तेजू, आणखीन काय काय करता तुम्ही कॉलेजमध्ये? सई म्हणाली. तसा तो जोरात एकदम ओरडलाच. गप्प बसा तुम्ही दोघा, अक्कल नाहीये का तुम्हाला? का चिडवाचिडवी करताय तुम्ही? काय ग सई, उद्या मी तुला क्षितिजवरून चिडवलं तर आवडेल तुला? आणि दादा, तुला रे अवनीवरून चिडवलं तर चालेल तुला? स्वतःचं इम्प्रेशन तुम्हाला बरोबर ठेवायचं असतं. मी काही बोलत नाही तर माझ्या मागे लागलात. निघा तुम्ही इथून बाहेर, आणि पुन्हा माझ्या रूममध्ये यायचं नाही तुम्ही दोघांनी. निघा बाहेर. त्याच्या ओरडण्याचा आवाज ऐकून शर्वरी आणि शेखर दोघेही दचकले. शर्वरी शेखरला कॉफीच देत होती. शेखरने विचारलं, शरू, काय चाललंय आतमध्ये? या तिघांचं भांडण चाललंय की काय? तेजू कुणावर ओरडतोय? मुळात न शरू, त्याचं हे बदललेलं वागणं मला समजतच नाहीये. अगं किती आरडाओरडा करतो तो. त्याला बाहेर बोलव जरा. 2 फटके खाल्ल्याशिवाय तो ऐकणार नाही असं दिसतंय आता मला. शेखर चिडला. शर्वरीने त्याला आधी शांत केलं. अहो, फटके खायला तो अमू आहे का हो? तुम्ही 2 फटके द्याल, 4 वेळा ओरडाल आणि पुन्हा तो तुमच्या मागे घुटमळत तुमच्याशी बोलायला येईल. हे अमू करू शकेल. तुम्ही तेजशी असं वागायचा विचार सुद्धा करू नका. तुम्ही जर तेजूशी असा वागलात तर तो कुणालाच काही बोलणार नाही. सगळं मनातल्या मनात ठेवेल आणि कुढत राहील, रडत राहील. आत्ता कुठे तुमच्याशी तो जरा बोलायला लागलाय, तेही बंद करून टाकेल. आणि मुळात तुम्ही त्याला एवढं ओरडलातच का? शर्वरीने उलट शेखरलाच जाब विचारला. तू पण बावळट आहेस की काय ग? तू माझ्यासोबत त्या दिवाकरच्या ऑफिसमध्ये यायला हवी होतीस. ती तन्वी त्याच्या गळ्यात कशी हात टाकत होती, त्याला हात धरून बाहेर घेऊन जात होती. उद्या जर कोणी तिराईत माणसाने हे पाहिलं असतं तर काय म्हणाला असता? तुमचा मुलगा मुलींच्या मागे लागतो, आवडलं असतं तुला? शेखर म्हणाला. लोकांची एवढी पर्वा आणि त्याच्या मनाची नाही? हात तिने पकडला होता का त्याने? हा काय तिचा हात झटकणार होता मग? शर्वरीने विचारलं. अगं पण मुळात हात धरण्या इतपत मुलींची मैत्री वाढवायचीच कशाला? त्याच्या वर्गात कोणी मुलगे नाहीतच मैत्री करायला? शेखरने विचारलं. अहो, मैत्री अशी ठरवून करायची असते का हो? तुम्ही कधी बसून शांतपणे त्याला विचारलं का की तुमची मैत्री कशी झाली? तुम्ही ना सगळ्या गोष्टी गृहीत धरून जाता. मी सांगते काय काय झालं ते. रोल नंबरवरून त्या दोघांचा काहीतरी घोळ झाला. तेजूने तिला तिचा रोल नंबर शोधायला मदत केली. त्या निमित्ताने बोलणं झालं. आता त्यातल्या त्यात आपण आपल्या ओळखीच्या माणसांबरोबरच डबा जेवतो की नाही, तसंच ते एकत्र जेवायला बसले. कॅन्टीनमधून वर येताना ऑडिटोरियम दिसलं. तेजूला डान्सची आवड आहे, तो तिथे वळला. आणि नेमकी तन्वीला पण डान्सची आवड निघाली. त्या मुलांना ह्या दोघांनी मदत केली. एवढं मोठं काय झालं हो त्यात? शर्वरीने समजावलं. अगं पण एवढी मैत्री कशाला वाढवायची? कॉलेजमध्ये आपण जातो कशाला? उगीच भलत्या गोष्टीत कशाला ग लक्ष हवं? शेखर वैतागत म्हणाला. भलत्या गोष्टी कसल्या? एकमेकांना मदत करणं, गाण्यात डान्समध्ये भाग घेणं,
एकमेकांचा डबा शेअर करणं, सुखदुःख शेअर करणं, ह्या भलत्या गोष्टी झाल्या का हो? आणि तेजूला तुम्ही ओळखत नाहीत, कुणी सांगितलं नाही तरी मर्यादेत राहणारा मुलगा आहे तो. आणि तुम्ही त्याच्याशी कसं बोलत होतात? ज्या पद्धतीने तुम्ही बोलत होतात त्यावरून तो मुलींच्या मागे मागे करणारा मुलगा आहे. त्याचं लक्ष फक्त तिथेच असतं असंच बघणाऱ्याला वाटलं असतं. तो तसा नाही. तुम्ही असं बोलल्यानंतर त्याला किती वाईट वाटलं असेल. आणि आता मला वाटतंय हे दोन मूर्ख ना त्याला चिडवायला तिथे गेलेत. आधी तर या दोघांना फटकवायला हवं. शेखरने मग सई आणि अमितला हाक मारली. सई, अमू, बाहेर या आधी. काकाचा आवाज ऐकून दोघेही चटकन बाहेर आले. काय झालं बाबा? सईने विचारलं. तुम्ही तेजसच्या रूममध्ये काय करत होतात आता? शेखरने विचारलं. काही नाही, गप्पा मारायला गेलो होतो बाबा, सई म्हणाली. एक अशी ठेवून देईन ना सई तुला पण आता. तो एवढा का चिडलाय तुमच्यावर सांग आधी. सई अगदी शांत झाली. अमू, काय विचारतोय मी? अरे काका, नेमकं काय झालं ते विचारायला आम्ही गेलो होतो फक्त, बाकी काही नाही रे, अमू म्हणाला. का? तुम्ही पोलीस आहात की डिटेक्टिव्ह? तुमच्या स्वतःच्या आयुष्यात तुम्हाला दुसरे काही उद्योगधंदे ध्येय नाहीतच? पुन्हा जर अशी चिडवाचिडवी झाली ना तर तुम्ही आहात आणि मी आहे. निघा इथून. दोघं पण मग गुपचूप आपापल्या रूममध्ये निघून गेले. शरू, तू तेजूशी बोलून घे, नेमकं त्याचं काय झालंय पाहून घे, आणि मग बोलून झाल्यानंतर मी त्याला बाहेर बोलवलंय असं सांग. शर्वरी मग आत गेली. तेजस खिडकीच्या बाहेर पाहत उभा राहिला होता. काकूने पाठीवर हात ठेवला. तेजू, काय झालं रे? त्याचा चेहरा लाल लाल झाला. काही नाही. मग एवढा कशाला चिडलास? काकूने विचारलं. काही नाही ग काकू, तू ही चिडवायला आली आहेस का मला? जा ना तू पण. तेजस आज खरंच चिडला होता. आज तेजस काकूशी असं बोलत होता. काकूला पण आश्चर्य वाटलं. माझ्याशी पण बोलायचं नाही? मग जाऊ मी? काकूशी बोलायला आवडत नाही तर जाते मी. तुला आवडत नाही ना, मग काकू उद्यापासून काहीच विचारणार नाही. ती वळली तसं मग तेजसने तिचा हात धरला. तू नको जाऊस, तू बस. काकूने आधी त्याला बसवलं. त्याच्या बाजूला बसली. त्याचा हात हातात घेतला. काय झालं? एवढं कसलं वाईट वाटलं तुला? तिने विचारलं. तू पाहिलं नाहीस का काका कसे बोलले? मी फालतू मुलगा आहे का ग? आणि आता दादा आणि सई उगीच चिडवतायत मला. ह्या सगळ्या गोष्टी मला आवडत नाही ग. तरी मी तन्वीला सांगत होतो, माझा हात वगैरे धरू नकोस, मला नाही आवडत. खांद्यावर हात ठेवू नकोस. तिला कळतच नाही. ती तिच्या बाबांसमोर सुद्धा बिनधास्तपणे वागते. तिच्या बाबांनाही त्यात काही चूक वाटत नाही. मुळात ना त्यांच्या घरी वातावरण अगदी फ्री आहे, त्यामुळे ती तसं वागत असेल. बऱ्याच गोष्टी सांगून सुद्धा तिला कळत नाहीत. त्यात मी काय करू? उद्यापासून ना मी तिच्याशी बोलणारच नाहीये. तो असं म्हणाल्यावर काकूने त्याला अगदी शांत केले. तेजू, शांत हो रे, असं करू नकोस. तू असा वागलास तर तिला किती वाईट वाटेल. तुलाही एकच मैत्रीण, तिलाही एकच मित्र. उद्या तिच्याशी तू बोलला नाहीस तर डबा कुणाबरोबर शेअर करणार? कुणाशी गप्पा मारणार? डान्सची प्रॅक्टिस कशी घेणार? आणि तिलाही एकटं एकटं वाटेल आणि तुलाही. हे बघ, काका चिडले ते चूकच झालं. एवढी आग पाखड त्यांनी करायला नको होती. पण त्यांना काय वाटतं माहितीये का? उद्या तुम्हाला कुणी नावं ठेवू नयेत. तेजस मुलींच्या मागे मागे करतो हे ऐकायला त्यांना आणि मलाही तरी आवडेल का रे? बरं, आपण दुसऱ्यांच्या मुलांना तर समजवायला जाऊ शकत नाही, म्हणून तुला ते तसं बोलले. त्यांचा मुद्दा मला समजला, काही अंशी पटला. पण त्यांची बोलण्याची पद्धत साफ चुकली हे मात्र 100% खरं. हे बघ, आता तुमची फ्रेंडशिप आहे हे त्यांना कळलंय. तन्वीच्या घरी वातावरण फ्री आहे हे सुद्धा त्यांना कळलंय. तेव्हा आता तू अजिबात ऑकवर्ड वाटून घेऊ नकोस. तू जसा राहतोस तसाच नॅचरल राहा. ज्या गोष्टी तिला समजावून सांगायच्या आहेत त्या जरूर सांग. मैत्रीत जितकं अंतर हवं तितकं जरूर ठेव. आणि जितकी जवळीक साधायची आहे तितकी साधा. मित्रमैत्रीण असणं वाईट नाही, पण नात्याच्या मर्यादा कळल्या पाहिजेत, त्या सांभाळल्या पाहिजेत. कळतंय का तुला? मग मी काय करू काकू? आता तर तिच्या ऑफिसमध्ये जायची सुद्धा मला भीती वाटू लागली आहे. तेजस म्हणाला. अरे, आत्ताच तुला म्हटलं ना, तू जसा आहेस तसाच राहा, अजिबात बदलू नकोस. फक्त एखादी गोष्ट किंवा तिचं वागणं तुला अनकम्फर्टेबल वाटत असेल तर, किंवा पटत नसेल तर
त्या वागण्याने तू अस्वस्थ होत असशील तर त्या गोष्टी तिला स्पष्टपणे सांग. ती सुद्धा शहाणी मुलगी आहे, समजेल ती. बरोबर ना? काकूने विचारल्यावर तो म्हणाला, हो काकू, तशी ती समजूतदार आहे ग. मी तिला सांगितलं आणि तिच्या लक्षात आलं तेव्हा ती पटकन सॉरी म्हणाली, बाजूला झाली. पण मुळातच तिच्या घरी वातावरणच फ्री असल्यामुळे काय करायला हवं काय नको हे तिला कळत नाही. तेजस म्हणाला, हे बघ, मी काकांशी पण बोलले आता. ती काय वागते याच्यामुळे ते तुला निश्चितच पुन्हा काही बोलणार नाही याची गॅरंटी मी देते. तू सगळे विचार मनातून काढून टाक. हे बघ तेजू, तुला तुझ्या करिअरवर फोकस करायचं आहे. तिच्या ऑफिसमध्ये जाशील तेव्हा जास्तीत जास्त गोष्टी शिकून घेण्याचा प्रयत्न कर. जगात काय चालतं कसं चालतं हे समजून घे. फील्ड तुझ्या आवडीची आहे. या छोट्या छोट्या गोष्टी तू मनाला लावून घेतल्यास तर सगळी एनर्जी वेळ त्याच्यातच जाईल. मग चांगल्या गोष्टी शिकण्यासाठी तुला वेळच मिळणार नाही, एनर्जी पण कमी पडेल. आणि सगळ्या गोष्टी अशा मनाला लावून घ्यायच्या नसतात, सोडून द्यायच्या असतात. मुख्य म्हणजे आपल्या मनातलं वेळोवेळी स्पष्ट बोलायला शिकायचं असतं. मनात ठेवून काय होतं, अशा गोष्टी मनात राहिल्या तर भूकंपच नाही ज्वालामुखी होतो. आणि त्या उद्रेकातना तेजू सगळीच नाती होरपळली जातात. कळतंय का तुला? तू शहाणा आहेस, अभ्यासात हुशार आहेस, छान डान्सर आहेस. आपल्या अभ्यासावर, आपल्या करिअरवर, हॉबीवर लक्ष असू दे. मुख्य म्हणजे आता काकापासून काही लपवू नकोस. जे घडलं ते तसं सांगत जा. त्याचबरोबर तुझाही स्टँड पॉईंट सांगत जा. मग तेही चिडणार नाहीत. त्यांना काय वाटतं माहितीये का, तू गोष्टी लपवतोस म्हणजे नक्कीच काहीतरी चुकीचं घडतंय. तूही तसं करू नकोस, मग कुणाचेच गैरसमज होणार नाहीत. ठीक आहे? आणि हे बघ, आता तुला ते ओरडले ना तर मीही त्यांना ओरडलेच आहे. मी त्यांना सांगणार आहे, तुम्ही आधी तेजूला सॉरी म्हणा. आता तर चालेल? तेजसने मग काकूकडे पाहिलं. नको नको काकू, एवढी कठीण स्टेप त्यांना करायला सांगू नकोस. ती त्यांना जमणार पण नाही. आणि उगीच त्यांनी मला सॉरी बोललेलं मला पण आवडणार नाही. स्पष्टपणे आता जसं होईल तसं मी बोलत जाईन त्यांच्याशी. तो म्हणाला तशी काकू हसली. चल, तुला बाहेर बोलावतायत ते. ती म्हणाली, आता परत काय काकू? त्याने चिंतेनेच विचारलं. अरे काही नाही, मगाशच्या विषयाला धरून काहीतरी बोलतील. चल. काकूने त्याचा हात धरला, त्याला बाहेर आणलं. तो शेखर समोर जाऊन उभा राहिला. बस रे, उभा का? शेखर म्हणाला. असू देत काका. तो म्हणाला, बसून बोललास तर मलाही बरं वाटेल. काका असं म्हणताच तो काकांच्या समोर जाऊन बसला. मगाशी जरा तुझ्याशी हार्श बोललो, वाईट वाटलं असेल नाही तुला? कधी कधी असं वाटतं ना तेजू, कुणालाच काही बोलूच नये. ज्याला जसं वाटतं तसं त्याने वागावं. पण मुलं रस्त्यावरून आपल्याच नादात चालली आहेत. समोरच्या खड्ड्याकडे त्यांचं लक्ष नाही. तो खड्डा आम्हाला तर दिसतोय, पण तरीही मुलांना थांबवायचं नाही. हे जमवणं जरा कठीणच नाही का? तुझ्याबद्दल मला जराही शंका नाही. तन्वी सुद्धा तशी चांगलीच मुलगी आहे, अगदी निर्मळ आहे. तुला माहिती आहे शरू, त्या दिवशी कॉलेजमध्ये माझ्याकडून हिनेच पेन घेतलं होतं. ते पेन परत द्यायची तिची धडपड तिने मला सांगितली. आणि बघ, ते पेन तिने नीट जपून ठेवलं. त्यावरूनच वस्तूंसारखीच नाती जपणारी ती मुलगी आहे हे मला जाणवलं. पण तरीही आपण आपल्या मर्यादा सांभाळूनच वागावं. मुख्य करून मुलांनी मुलींशी वागताना आदर ठेवून वागलं पाहिजे. आणि तो आदर तुमच्या बोलण्या वागण्यात, शब्दात, कृतीत सगळीकडेच दिसला पाहिजे. आणि हे बघ, हे तुलाच नाही, मी अमूला सुद्धा सांगत असतो. आता त्याच्या डोक्यात काही शिरत नाही ही वेगळी गोष्ट. तेजू, तुझं काही चुकलं असं मी म्हणत नाही. पण आपण अनकम्फर्टेबल होत असताना समोरच्या व्यक्तीला आपल्या स्पेसमध्ये किती घुसू द्यावं हे आपणच आपल्यासाठी ठरवलं पाहिजे रे. आणि ती स्पेस अगदी सगळ्याच पातळीवर हवी. शारीरिक, मानसिक, बौद्धिक, सामाजिक. ती ज्या प्रकारे तुझ्या खांद्यावर हात ठेवत होती, तुझा हात धरत होती, त्यामुळे तू अनकम्फर्टेबल होत होता हे माझ्या लक्षात आलं. हे बघ तेजू, आपण समोरच्या बरोबर किती मर्यादेपर्यंत कम्फर्टेबल राहू शकू याची मर्यादा आपणच ठरवली नाही तर समोरचा त्याचं उल्लंघन करणारच. ती ठरवायला आणि पाळायला आज तू चुकलास हे तरी तुला पटतंय का? शेखरने असं विचारल्यावर तेजसने क्षणभर त्याच्याकडे पाहिलं आणि मग मानेनेच हो असं सांगितलं. चूक कळली, मग पुन्हा तसं होऊ देऊ नकोस.
काही गोष्टी समोरच्याला सुद्धा स्पष्टपणे सांगता यायला हव्यात. आणि हे बघ, यापुढे तुझ्या स्पेसमध्ये कोणकोणत्या व्यक्ती आहेत याची निदान माहिती मला मिळेल, ही माफक अपेक्षा मी तुझ्याकडून करू शकतो का? शेखरने असं विचारताच तेजसच्या डोळ्यात हलकेच पाणी आलं. सॉरी काका, पुन्हा आता काहीच लपवणार नाही. बोलता बोलता त्याचा आवाज कापला, डोळे दाटले. ये जवळ इथे. तो काकाकडे पाहतच राहिला. अरे ये. भीत भीत तो काकाच्या जवळ गेला. शेखरने त्याला अगदी जवळ घेतलं, खांद्यावर हात ठेवला. शहाणा आहेस तू, म्हणूनच या दोघांपेक्षा तू मला जास्त आवडतोस तेजू. पण हळूहळू का होईना मनातलं बोलायला शिकावं. नाहीतर मग आता त्या दोघांवर कसा चिडलास आणि काल सुद्धा आमच्यावर कसा चिडला होतास, तसं एकदमच काहीतरी भलतंच होईल रे. आणि खरं सांगू तेजू, काल तर तुझी मला भीतीच वाटली रे. अगदी दादा जसं मला ओरडायचा ना तसाच तू ओरडत होतास. घाबरलो मी तुला काल. काका असं म्हणताच तेजसला जरा हसू आलं. तो थोडासा लाजला. काका पण हसला, काकू पण हसली. कडू औषधाबरोबर चॉकलेट पण द्यायचं असतं हे काकाला माहीत होतं. त्यात तो हुशार होता. जा आता, तुला अभ्यास असेल ना. शेखरने त्याची पाठ थोपटली. तो उठला, आपल्या रूममध्ये गेला. जेवताना सई आणि अमितची पुन्हा मस्ती चालू झाली. तेजसकडे पाहून त्यांच्या खाणाखुणा सुरू झाल्या. शर्वरी आणि शेखर पाहतच होते. तेजस अगदी शांत होता. शेखरने मग सई आणि अमितला उद्देशून म्हटलं, तुम्हाला आता शेवटचं सांगतोय. याच्यानंतर जर तुम्ही दोघं तेजूच्या भानगडीत पडलात, त्याला त्रास दिला, त्याला चिडवलं, तर मग तुमच्या दोघांचंही काही खरं नाही. हा, मुळात एखाद्याला एखादी गोष्ट आवडत नसेल तर तीच गोष्ट करण्यात काय आनंद होतो तुम्हाला? कसं कळत नाही तुम्हाला? कधी मोठे होणार तुम्ही? गाढव आहात की काय मूर्ख लेकाचे? काका ओरडल्यावर दोघे पण गपगार झाले. सॉरी तेजू. दोघांनी आळीपाळीने तेजसला सॉरी म्हटलं. त्याने त्या दोघांकडे पाहिलं, बोलला मात्र काहीच नाही. जगात वावरताना प्रत्येकाने प्रत्येकाची स्पेस जपली पाहिजे. कुणाला कोणत्या गोष्टीचं वाईट वाटेल, कोणत्या गोष्टी हर्ट होतील सांगता येत नाही. म्हणून आपल्या पोतडीचे शब्द सुद्धा सावधपणाने अंदाज घेत घेत वापरायचे असतात. कीर्ती, मला कालचा रिपोर्ट का आला नाही? प्रसादने कीर्तीला विचारलं. सॉरी सर, कालच्या कामाचा रिपोर्ट मी आज मेल केलाय. काल खूप साऱ्या एंट्री करायच्या होत्या, वेळ मिळाला नाही. काल खूप काम होतं. संध्याकाळपर्यंत मी थकून गेले. म्हणजे म्हटलं असतं तर 5-10 मिनिटं थांबून रिपोर्ट पाठवू शकले असते मी, नाही असं नाही. पण ना सर, मला काल फार कंटाळा आला होता. खरं तर कामाचा कंटाळा करू नये हे मनाला पटतंय, पण मनालाच कंटाळा आला होता ना, म्हणून मग काम नाही केलं सर. सॉरी. आता तो ओरडेल की काय अशा भीतीने ती बिचारी एक्सप्लेनेशन देत होती. प्रसादला हसू येत होतं, पण त्याने ते लपवलं आणि म्हणाला, हो, मग मनाला समजवायचं, त्याला सांगायचं काम किती महत्त्वाचं आहे ते, आणि हेही समजवायचं की काम केलं नाही तर आमचे सर ओरडतात. काय? तो असं म्हणाल्यावर ती घाबरली. चालेल सर, पुढच्या वेळेस तसं करून पाहीन मी. तसा तो हसला. ठीक आहे ग, कधी कधी कामाचा कंटाळा येऊ शकतो. तसा कामाचा कंटाळा येण्याचा अनुभव मी कधी घेतलेला नाही, पण इतरांच्या चेहऱ्यावरून, वागण्यावरून त्यांना कामाचा कंटाळा येत असावा एवढं निश्चित समजतं मला. प्रसाद म्हणाला. ती आश्चर्याने पाहू लागली. तुम्हाला कामाचा कधीच कंटाळा येत नाही सर? तिने आश्चर्याने विचारलं. नाही, कधीच येत नाही. तो म्हणाला. कसं शक्य आहे? कधीतरी काम करून तुम्ही थकत असालच ना? तिने विचारलं. थकणं आणि कंटाळा येणं यात फरक असतो. मी काम करून थकतो, यात काही वाद नाही, पण कामाचा मला कंटाळा येत नाही. ती आश्चर्यानेच पाहत राहिली. पण मग रविवारी काय करता तुम्ही? तिने विचारलं. काम, तो म्हणाला. घरचं काम? तिने जरा टेन्शनमध्येच विचारलं. नाही ग, ऑफिसचंच काम करतो, घरून करतो. म्हणजे मार्केट रिसर्च करतो, आपले कोण कोण कॉम्पिटिटर्स आहेत ते पाहतो, कोणकोणते मार्केट त्यांनी कॅप्चर केलं आहे, आपल्याला मार्केट मिळवायला काय काय स्कोप आहे, इंटरनॅशनल मार्केटिंग काय म्हणतं, या सगळ्याचा अभ्यास करतो. ते सगळं आवडतं मला. ती पाहतच राहिली. खरं सांगू सर, तुम्ही जर आधी श्रीकांत काकांना भेटला असता ना, तर कंपनी कुठल्या कुठे पोहोचली असती. श्रीकांत काकांनी तुमचं कौतुकच केलं असतं. तुम्ही ओळखता ना श्रीकांत काकांना?
तिने विचारलं. खरं सांगू का, तसं त्यांना मी कधी पाहिलेलं नाही, पण माझे बाबा आणि शेखर काका नेहमी श्रीकांत काकांबद्दल सांगत असतात. त्यांचा स्वभाव खूप शांत होता असं म्हणतात. तो म्हणाला, हो अगदी खरंय, ते सहसा कुणावर चिडत नसत. स्टाफला पण त्यांच्याबद्दल एक आदरयुक्त भीती होती. पण ना, माणसांवर खूप लवकर ते विश्वास ठेवत असत. म्हणजे एक दोनदा त्यामुळे कंपनीला लॉस पण झाला होता, ती म्हणाली. तसं प्रसादने तिच्यावर आपली नजर रोखली. तो विचारात गेला. कदाचित त्यापैकी एक हिचे बाबा सुद्धा असू शकतील. तो मनातल्या मनात पुटपुटला. काय झालं सर, कसला विचार करताय, कीर्तीने विचारलं. काही नाही. तसं कोणताही माणूस परिपूर्ण नसतोच. आता माझ्या बाबांचं बघ, ते फार चिडत नाहीत, माणसं जपतात. पण कोणताही महत्त्वाचा निर्णय घ्यायचा असेल तर त्यांना फार टेन्शन येतं. कधी कधी ते इतके गांगरून जातात की शेखर काकालाच मध्यस्थी करावी लागते. तो असं म्हणताच तिने चटकन विचारलं. शेखर काका म्हणजे श्रीकांत काकांचे धाकटे भाऊ ना? हो बरोबर. शेखर काकाचा स्वभाव बाबांच्या अगदी विरुद्ध आहे. शेखर काका खूप शिस्तीचा. घरात ऑफिसमध्ये सगळे निर्णय त्यालाच घ्यायचे असतात. राग पण पटकन येतो. समोरच्याचं म्हणणं त्याला सहसा ऐकूनच घ्यायचं नसतं. पण खरं सांगू, तो जितका रागीट तेवढाच प्रेमळ आहे. त्याची ना स्वतःची अशी काही तत्व आहेत आणि ती कुणी मोडलेली त्याला आवडत नाही. बाकी एरवी तो ओके असतो. ते सगळं ऐकून कीर्तीला अमूची आठवण झाली. अमूचा स्वभाव पण तर असाच आहे, रागीट, चिडका. समोरच्याचं म्हणणं कधीच ऐकून घ्यायचं नसतं त्याला, पण तेवढाच प्रेमळ. त्याच्या विचारानेच तिच्या चेहऱ्यावर स्माईल आलं आणि लगेच विचार आला, पण अमू रे, तू मग काकांबरोबर कसा राहत असशील? तुला ते किती ओरडत असतील? तू कसं सहन करत असशील? ती विचारात निघून गेली. काय ग, काय झालं, त्याने विचारलं. नाही, काही नाही सर. तुम्ही काहीतरी बोलत होतात ना? हां, म्हणजे मी सांगत होतो की प्रत्येकाची आवड निवड वेगळी असू शकते. मला फार फिरायला आवडत नाही. पिक्चर वगैरे बघायला तर अजिबात आवडत नाही. मी आपल्या कामातच रमतो. म्हणून माझी आई सुद्धा बऱ्याचदा माझ्यावर चिडते. ती म्हणते, तुझी बायको तुझ्याबरोबर अगदी बोर होणार आहे प्रसाद, असं म्हणत तो छान हसला. असं काही नसतं सर. कितीतरी विरुद्ध जोडपी छान संसार करतात, ती म्हणाली. ते आहेच ग, पण माझ्या आईला कोण समजावणार, तो म्हणाला. बरं कीर्ती, एक विचारू का, त्याने म्हटलं. ती घाबरली. काय सर? मला बरं नव्हतं, ताप आला होता. त्याची काळजी वाटत होती म्हणून माझे आई बाबा इथे आले. बॉडी चेकअप करून घेतलं. सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत. आता ते उद्या परत कोल्हापूरला जाणार आहेत. पण त्याआधी माझ्या आई आणि बाबांना तुला भेटायचं होतं. पर्सनली थँक्यू म्हणायचं होतं. खरं तर ते इथे येणार होते ऑफिसला ग, पण इथे सुद्धा विठ्ठलवाडीला आमचं घर आहे. इथल्या काही नातेवाईकांना ते भेटायला गेलेत. म्हणून आईने रिक्वेस्ट केली आहे की संध्याकाळी तू घरी ये. जमेल तुला? त्याने असं विचारल्यावर ती कावरी बावरी झाली. सर मी कशी येऊ, तिने विचारलं. माझ्यासोबत गाडीने. मग वाटल्यास तुला मी घरी सोडतो, तो म्हणाला. तिला पटकन अमूचा चेहरा आठवला. नको नको सर, आज नको ना, पुन्हा केव्हा तरी. ती असं म्हणताच तो हसला. ठीक आहे, तसं सांगतो मी आईला. पण त्याचा चेहरा पडला. पण मग उद्या कदाचित जायच्या आधी ते आधी ऑफिसला येऊन तुला भेटून जातील. कारण त्या दिवशी तू माझी एवढी काळजी घेतलीस. त्या दोघांना भेटून तुला थँक्यू म्हणायचंय, तो म्हणाला. मग तिलाही वाईट वाटलं. माझ्यासाठी म्हणून ते ऑफिसला येणार? हो, कारण त्यांच्यासाठी म्हणून तुला घरी यायला जमत नाहीये ना, त्याने उत्तर बरोबर फिरवलं. बरं, येते मी सर. माझ्यामुळे त्यांना कशाला त्रास? आणि एवढी काही मी VIP नाही की त्यांनी माझ्यासाठी ऑफिसला यावं आणि मला भेटावं. पण सर, मी फार वेळ थांबणार नाही. हां, अगदी 5-10 मिनिटात निघेन. चालेल, तिने विचारलं. ऐकताच त्याचा चेहरा खुलला. चालेल, आईला कळवू मग, तिने जरा विचार केला आणि मग म्हणाली. हो, कळवा. मग आपण संध्याकाळी निघूया. संध्याकाळी मला छोटीशी मीटिंग असणार आहे, त्याच्यानंतर आपण लगेच निघू, तो म्हणाला. बरं, मी आहे बाहेर, म्हणत ती उठली. खरं तर हे अमूला फोन करून सांगावं असं तिला वाटलं. तिने घड्याळ पाहिलं. 4 वाजत आले होते. आता हा कामात असणार. काकांच्या केबिनमध्ये वगैरे असला तर चिडचिड करेल
आणि तसंही आपण काही चुकीचं करत नाही आहोत. त्यांना आपल्याला भेटायचंय, मग आपण नाही कसं म्हणणार? यावेळेस अमू रागावला, चिडला, तरी त्याला सगळं खरं सांगायचं आणि स्पष्ट सांगायचं. तिने मनाशीच निश्चय केला. संध्याकाळ झाली. प्रसाद आपली मीटिंग अटेंड करत होता. तिने प्रज्ञाला निघायला सांगितलं. 5-10 मिनिटात प्रसाद सुद्धा आला. चल निघूया कीर्ती. हो सर. ती त्याच्या मागोमाग चालू लागली. त्याने गाडीचा पुढचा दरवाजा तिच्यासाठी उघडला. मी मागे बसू का? तिने विचारलं. बसू शकतेस, पण पुढे बसलीस तर आवडेल मला. तिने दचकून पाहिलं. वेगळ्या अर्थाने बोलत नाहीये, पण जनरली आपण जेव्हा मागे बसतो ना, तेव्हा आपण मालक आहोत आणि जो ड्राईव्ह करतोय तो ड्रायव्हर आहे असा लोकांचा समज होतो, म्हणून म्हटलं तसं. तो म्हणाला. हो का? बरं मग बसते पुढे, ती म्हणाली. ती पुढे जाऊन बसली. ती कसला तरी विचार करत होती. सतत एवढं कसलं टेन्शन असतं ग तुला? 3ऱ्या महायुद्धाचं की जगबुडीचं? तो असं म्हणाल्यावर ती हसली. सर, तुमचे आई बाबा घरी आले आहेत, पण मी त्यांच्यासाठी काही घेतलं नाही हो. निदान खायला तरी काहीतरी घेऊ का? त्यांना गोड आवडेल की तिखट? तिने विचारलं. काही नको. माझे आई बाबा गोड तिखट बाहेरचं काही खात नाहीत आणि मी सुद्धा आता बाहेरचं खाणं टाळतोय. माझी तब्येत बरी नाही ना. तू फक्त भेटायला चल. मग त्याने गाडी रो हाऊसवर आणली. दरवाजावरची बेल न वाजवता त्याने दरवाजा तबला वाजवता तसा वाजवला. ती जरा विचित्र नजरेनेच त्याच्याकडे पाहू लागली. तबला वाजवतोय मी, तो म्हणाला. पण दरवाजावर कोण तबला वाजवतं सर? तिने विचारलं. तो हसला. अगं दरवाजावर तबलाच काय, पेटी बासरी ढोल सगळं वाजवू शकतो मी. तो एवढं बोलेपर्यंत प्रतिमाने म्हणजे त्याच्या आईने दरवाजा उघडला. उशीर झाला तुला आज? तिने विचारलं. मीटिंग होती ना, तो म्हणाला. कामामधून तुला फुरसतच नाही प्रसाद. आई बाबा आले आहेत, थोडा वेळ त्यांच्यासोबत राहावं असं वाटत नाही तुला? असं वाटतं ना कान पकडून तुला पुन्हा कोल्हापूरला घेऊन जावं, प्रतिमा म्हणाली. कोणता कान पकडशील ग आई, डावा की उजवा? प्रसादने विचारलं. गप्प बस, नाहीतर एक धपाटाच घालते तुला, प्रतिमा म्हणाली. अजून कीर्तीकडे तिचं लक्ष गेलं नव्हतं. प्रसाद सर पण एवढी कॉमेडी करतात हे तिला माहीत नव्हतं. सगळ्यांची आई सारखीच असते, मग ती स्टाफची असू देत नाहीतर डायरेक्टरची. आईसमोर कुणाचं काही चालत नाही. विचारानेच ती हसली. तेवढ्यात प्रतिमाचं लक्ष कीर्तीकडे गेलं. अरे प्रसाद, ही कोण रे? कीर्ती का? मूर्खा, तिला बरोबर घेऊन आलास, बोलला सुद्धा नाहीस, प्रतिमाने विचारलं. अगं फोन करणारच होतो आई, पण कामाच्या गडबडीत विसरलो, प्रसाद म्हणाला. आणि सकाळी तूच तर म्हणाली होतीस कीर्तीला घेऊन ये म्हणून. अरे हो, पण आम्ही येतोय असं कळवायचं ना, मूर्ख. ये बाळ, आत ये. ती आत आली. बस ना. ती बसली. अहो, कीर्ती आलीये, प्रतिमाने आतल्या रूमकडे पाहत म्हटलं. हो का, आलोच मी. शशिकांत सरांचा आवाज होता. शशिकांत सर बाहेर आले. ती जरा घाबरली. गुड इव्हनिंग सर, ती म्हणाली. अगं बस बस, घाबरतेस कशाला, शशिकांत सर म्हणाले. ती बसली. काय रे प्रसाद, हिला घेऊन येणार कळवायला काय झालं तुला? बावळट, शशिकांत सर प्रसाद सरांना असं म्हणाले. कीर्तीला थोडं हसूच आलं. अहो काय चाललंय तुमच्या दोघांचं? कीर्ती येणार कीर्ती येणार अशी दवंडी पिटवत येऊ आता, की ढोल नगाडे वाजवत येऊ? सकाळी तुम्हीच तर म्हणाला होतात जमलं तर कीर्तीला घेऊन ये म्हणून. प्रसाद वैतागला. आईने त्याला शांत केलं. तसं नाही रे, तिच्यासाठी काही घेऊन येता आलं नाही, प्रतिमा म्हणाली. माझ्यासाठी? ते कशाला काकू? माझ्यासाठी काहीच नको, मी फक्त तुम्हाला भेटायला आली आहे, कीर्ती म्हणाली. हो ग बाळा, पण आमची इच्छा होती ना. बरं तू बस. तू चहा कॉफी घेणार की सरबत, प्रतिमाने विचारलं. काकू, मला खरंच काही नको, मला घरी लवकर जायचंय हो, ती म्हणाली. असं कसं, आता जेवूनच जा, प्रतिमाने फोर्स केला. नको नको काकू, खूप उशीर होईल मला, ती म्हणाली. एवढं काळजी करू नकोस, तुझ्या बाबांशी बोलतो मी वाटल्यास, शशिकांत सर म्हणाले. तरीही नको ना सर, निघते ना मी प्लीज, ती म्हणाली. बरं, पण चहा कॉफी काहीतरी घ्यावंच लागेल, प्रतिमा म्हणाली. चहा चालेल, पण मी करू का? चहा चांगला जमतो मला, कीर्ती म्हणाली. तू करू नकोस, फक्त माझ्याबरोबर गप्पा मारायला आत चल. मग कीर्ती उठली, आत गेली. हे बघ, प्रसादला ढोकळा आवडतो म्हणून आज ढोकळा केला होता, पण या मुलाला खायची प्यायची तरी कुठे शुद्ध असते?
काम एके काम. कीर्ती, तुला सांगते ना, प्रसादच्या वेळेस मी प्रेग्नंट होते ना, तेव्हा मी जॉब करत होते आणि मला सुद्धा कामाचे डोहायच लागले होते. मी सारखी कामच करत राहायचे, म्हणूनच हा असा झाला असणार. ते ऐकताच कीर्तीला फार हसू आलं. अगं काय झालं, याची तब्येत ठीक नव्हती, म्हणून घाईघाईने पुन्हा एकदा आम्हाला इथे यावं लागलं. खरं तर इथे ना याच्या जेवणाची आबाळच होते. त्या मावशी करतात तसं, पण आता आठवडाभर त्याही नाही. मग बघ, ऑफिसमध्ये सुद्धा हा उपाशीच जाईल. कामापुढे ना त्याला कसलीच शुद्ध नसते. प्रतिमा म्हणाली. हो का काकू, पण काळजी करू नका, सरांसाठी मी जेवण घेऊन येत जाईन. कीर्ती म्हणाली. अगं नको नको, तुला कशाला त्रास. प्रतिमा म्हणाली. त्यात त्रास कसला, आठवडाभराचा तर प्रश्न आहे. माझ्यासाठी असंही करतेच मी, घेऊन येत जाईन. कीर्ती असं म्हणाल्यावर प्रतिमा हसली. चहा पाणी झाला. कीर्ती, त्या दिवशी तू होतीस म्हणून प्रसादला तेवढा त्रास झाला नाही. त्याला चक्कर वगैरे आली होती. अगं आम्ही किती घाबरलो होतो. खरं तर ना मी पुन्हा तिथे जाणारच नव्हते, इथेच राहणार होते काही दिवस. पण काय आहे ना, प्रसादची आत्या पण आजारी आहे. त्यांचं ना नुकतंच ऑपरेशन झालंय. त्यांना काम करायला जमत नाही ग. पण आमची अवनी म्हणजे प्रसादची आत्ते बहीण, ती बिचारी जमेल तशी मदत करते. तिच्या घरी काम करते, माझ्या घरी काम करून जाते. अवनीचं नाव ऐकताच कीर्तीला जरा गंमतच वाटली. अमू म्हणाला होता, अवनी म्हणजे प्रसाद सरांची आत्ते बहीण. पण कीर्ती, तुला खरंच थँक्यू, प्रतिमा म्हणाली. त्यात थँक्यू काय काकू, मी सुद्धा तर इथे रो हाऊसवर अडकलेच होते. प्रसाद सर आजारी होते. माझ्या जागी दुसरं कुणीही असतं तरी त्याने तेच केलं असतं, ती म्हणाली. बरं कीर्ती, तुला ऑफिस आवडलं का, काम जमतंय का, शशिकांत सरांनी विचारलं. हो सर, ऑफिस आवडलं, काम पण खूप आवडतं, ती म्हणाली. तसं प्रसाद पटकन म्हणाला. पण कधी कधी कामाचा कंटाळा येतो आम्हाला, नाही का. तिने त्याच्याकडे जरा घाबरतच पाहिलं. का रे प्रसाद, असं का म्हणतोस, शशिकांत सरांनी विचारलं. नाही हो, गंमत केली, खास काही नाही. बरं, मग कीर्ती पुढे काय प्लॅन तुझे, शशिकांत सरांनी विचारलं. पुढे काय सर, इंटर्नशिप आहे तोपर्यंत इथे काम करायचं, मग दुसरीकडे नोकरी पाहायची. जवळपास कुठे मिळाली नोकरी तर बरं होईल, ट्रॅव्हलिंगचा थोडा त्रास वाचेल, ती म्हणाली. शशिकांत सरांनी मग एकदा प्रसादकडे पाहिलं. अरे प्रसाद, इम्पोर्ट डिपार्टमेंटच्या त्या राजे मॅडम मॅटर्निटी लिव्हला कधी जाणार आहेत रे. प्रसादने थोडा विचार केला. आणखीन 2 महिन्यांनी बहुतेक. मग एक काम कर ना, त्या परत येईपर्यंत कीर्तीला त्यांचं काम पाहू दे. असंही ती इम्पोर्ट एक्सपोर्टमध्येच आहे ना. प्रसाद हो म्हणाला. अगदी हेच आणि असंच त्याच्याही मनात होतं. चालेल कीर्ती, सरांनी विचारलं. कीर्तीला आनंद झाला. हो सर, का नाही चालणार, आणखीन एक्सपिरियन्स मिळेल. बरं, आमच्या प्रसादला तर विठ्ठलवाडी खूप आवडली. तू कधी कोल्हापूरला आली आहेस की नाही, प्रतिमाने विचारलं. नाही ना काकू, मी तिथे कधीही आलेले नाही. अगं मग ये कधीतरी, कोल्हापूर पण छान आहे आमचं, बघण्यासारखं आहे. तू आलीस की मस्त फिरूया आपण, प्रतिमा काकू म्हणाल्या. ती हसली, बोलली काहीच नाही. अगं खरंच ये, तिथे तुझे भाऊ पण आहेत ना, तेजस आणि अमित. असं म्हणताच तिला ठसका लागला. तिला ठसका का लागला ते प्रसादलाच कळलं. अगं सावकाश बेटा, प्रतिमा काकू म्हणाल्या. तिने मग स्वतःला सावरलं आणि विचारलं. ते दोघे कसे आहेत. बरे आहेत. तेजस ट्रॅव्हल टुरिझम करतोय आणि अमितने शेखर काकाची कंपनी जॉईन केली आहे. ते तर माहीत असेलच ना तुला, शशिकांत सर म्हणाले. हो माहिती आहे. अगं आता मी शेखरशीच बोलत होतो. ऐकलंस का प्रतिमा, अमितने आणखीन एक करामत करून ठेवलेली आहे. शशिकांत सर असं म्हणताच कीर्तीचे कान अगदी टवकारले. काय हो, आता काय करून ठेवलं त्याने, प्रतिमाने काळजीने विचारलं. अगं काहीतरी काम करायला गेला आणि हातावर उकळतं तेल सांडून घेतलं. थोड्या वेळापूर्वी शेखरने त्याला डॉक्टरकडे नेऊन ड्रेसिंग करून आणले. ते ऐकताच कीर्तीचा चेहरा अगदी कसाबसा झाला. फार लागलं का त्याला, कसा आहे तो, तिने काळजीने विचारलं. नाही बेटा, घाबरायचं काही कारण नाही, थोडंसंच भाजलंय, तळ हातावर फोड आलेत, डॉक्टरांनी औषध दिलंय, शशिकांत सर म्हणाले. पण ऐकूनच तिचा जीव अगदी कळवळला. त्याची आठवण येऊ लागली. मग तर तिचं लक्ष कुठेच लागेना.
अगं बेटा ढोकळा घे ना, प्रतिमा म्हणाली. बस काकू, पण खरंच छान झालाय ढोकळा. तिने चहा घेतला आणि मग मात्र ती म्हणाली, आता मी येऊ का? मला खरंच उशीर होतोय. खरं तर घरी जायची घाई झाली होती, कारण आता अमूला फोन करायचा होता. त्याची काळजी वाटू लागली होती. त्याला काय झालं असेल? किती लागलं असेल? अगदी वेडा आहे. एक काम शांतपणे करणार नाही. गॅस चालू आहे, वर तेल उकळतंय, सावकाश काम करावं. काही कळत नाही त्याला. कळतही नाही आणि जमतही नाही. वेडा कुठला? स्वतः वेडेपणा करेल आणि इतरांना वेडं म्हणून मोकळा होईल. कसं पडलं असेल ते त्याच्या हातावर? त्याने ते कसं सहन केलं असेल? कधी खेळताना पडला तरी एवढा आरडाओरडा करायचा, सगळ्यांना भांडून दोष देऊन मोकळा व्हायचा. आणि आता तर एवढा हात भाजलाय, सगळ्यांवर चिडचिड केली असणार. डॉक्टरांना पण स्वर्ग दाखवून आणला असणार त्याने. अगदी वेडा आहे. त्याच्या आठवणीने ती अगदी बेजार झाली. मी निघू का? तिने विचारलं. बरं ये, पण एकच मिनिट हा, म्हणत प्रतिमा आत गेली आणि कीर्तीला म्हणाली, कीर्ती, हे तुझ्यासाठी आम्ही कोल्हापूरवरूनच घेऊन आलोय. काय आहे काकू? तिने विचारलं. एक ड्रेस आणि चांदीचे पैंजण आहेत. आमच्या कोल्हापूरची चांदी अगदी फेमस आहे. बापरे, एवढं सगळं कशाला? खरंच नको हे मला, कीर्ती म्हणाली. अगं, पण मी आता ठेवून काय करणार? प्रसाद मुलगी असता तर त्याला दिलं असतं. आणि मी सेम 2 ड्रेस घेतले, एक तुझ्यासाठी, एक माझ्या अवनीसाठी. पैंजण सुद्धा दोघींना सेम घेतलेत. घे ग, प्रेमाने देतेय. त्यांनी फोर्स केला, मग तिला घ्यावं लागलं. येते हा, तिने दोघांना नमस्कार केला. प्रसाद, जा तिला सोडून ये, शशिकांत सर म्हणाले. हो बाबा. तिने निरोप घेतला, गाडीत बसली. तुमचे आई वडील अगदी शांत आणि प्रेमळ आहेत, ती म्हणाली. मग मी शांत आणि प्रेमळ नाही का? त्याने विचारलं. असं कुठे म्हटलं मी? पण तुम्ही शांत आणि प्रेमळ आहात असंही कधी म्हटलं नाहीस तू, तो म्हणाला. ती गोंधळली. त्यावर काय बोलावं तिला कळलं नाही. काय ग, मी शांत आणि प्रेमळ नाही का? त्याने मुद्दामून विचारलं. असाल, मला काय माहीत, ती म्हणाली. म्हणजे काय? माझ्या आईबाबांना 15 मिनिटं भेटलीस तर ते प्रेमळ आहेत ते तुला कळलं. आणि इतके दिवस मी तुझ्यासोबत आहे, माझा स्वभाव तुला अजून कळला नाही? त्याने गमतीने विचारलं. ती घाबरली. मग तो जोरात हसला. काय ग कीर्ती, किती घाबरतेस? जरा गंमत केली. पण खरं सांगू का, मी शांतही नाही आणि प्रेमळही नाही. मी पटकन चिडतो आणि प्रेमळ तर अजिबातच नाही. समोरच्याला मी खूप कुसक्यासारखं बोलतो, रागवतो. कोणतीही गोष्ट प्रेमाने मला सांगताच येत नाही. तो म्हणाला तशी ती हसली. बरं, आलं तुझं घर. यावेळेस मात्र तिने विचारलं. सर, चला आत. त्या दिवशी पण घाईघाईने निघणं झालं तुमचं, ती म्हणाली. नको, आता थोडा वेळ माझ्या आईबाबांना देतो. ते उद्या जाणार आहेत ना, तुझ्याकडे पुन्हा केव्हा तरी येईन. ती हसली, बाय केलं, घरी आली. प्रसाद सरांच्या आईबाबांना भेटायला जाणार असं तिने सांगितलं होतं. त्याचा बल्लाळ मामांना आनंदच झाला होता. त्यांच्या मनात अमितची जागा आता प्रसादने घेतली होती. भलतेच प्लॅन मनात शिजत होते. आणि कीर्तीने आणलेल्या भेटवस्तू पाहून तर त्यांच्या मनाची खात्री जास्तच पटू लागली. कीर्ती आधी पटकन रूममध्ये गेली. आज तिला कुणाचाच डिस्टर्बन्स नको होता. आज तिला कुणाचाच डिस्टर्बन्स नको होता. तिने दरवाजा लावून घेतला. घड्याळ पाहिलं. 8:30 वाजले होते. अमूला फोन करून घेऊया का? फोन त्याच्याकडेच असेल ना, आजूबाजूला कोण नसेल ना, मनात विचार आले. पण तिने आज सगळे विचार झटकून टाकले. नाही, मला आज त्याच्याशी बोलायचंच आहे. मग तिने भीत फोन लावला. अमू जेवणासाठी बाहेर जातच होता. फोन वाजला म्हणून तो थांबला. फोनवरचं नाव पाहूनच त्याला आश्चर्य वाटलं, आनंद वाटला. त्याने चटकन दरवाजा लावून घेतला. क्षणाचाही वेळ न दवडता त्याने फोन रिसीव्ह केला. कीर्ती, तू फोन केलास? काय झालं? मी आठवडाभर तुझ्याशिवाय नाही राहू शकणार असं म्हणालो. त्याचं वाईट वाटलं म्हणून फोन केलास? अगं, पण तुला पण तुझी स्पेस हवी होती ना. खरं तर मला तुझी खूप आठवण येत होती. पण आठवडाभर तुला वेळ द्यायचा असं मी ठरवलं होतं. आणि तुझ्या बाबतीत जे ठरवतो ना ते मी पूर्ण करतोच ग, तो म्हणाला. तिला रडू येऊ लागलं. अगं, का रडतीयस?
मामा मामींनी पुन्हा लग्नाचा विषय काढला की काय, त्याने विचारलं. तू कसा आहे सामू, हात कसा आहे, खूप भाजलंय का, तिने विचारलं. तुला कुणी सांगितलं, त्याने आश्चर्याने विचारलं. सांगते पण चिडणार नाही ना माझ्यावर, तिने भीत भीत विचारलं. नाही चिडणार, सांग ना. प्रसाद सरांचे आई बाबा आले होते ना, त्यांना मला थँक्यू म्हणायचं होतं, भेटायचं होतं, म्हणून आज प्रसाद सरांबरोबर त्यांना भेटण्यासाठी रो हाऊसवर गेले होते. तेव्हा शशिकांत सर म्हणाले. ऐकून तू चिडला नाहीस ना, तिने विचारलं. नाही ग, नाही चिडलोय. त्या दिवशी सुद्धा तुझी काळजी वाटत होती, त्याच्यासाठीच चिडलो. आणि माझी काकू म्हणते ना, नातं हे विश्वासावर आधारलेलं हवं, भीतीवर नाही. मला पटलं ते. तू सेफ आहेस ना, तुला कसला त्रास नाही ना, एवढं मनाला कळलं तर मग माझी चिडचिड होत नाही. तुला भेटता येत नव्हतं, बोलता येत नव्हतं, माझ्या मनातलं दुःख कुणाला सांगता येत नव्हतं. तुझी काळजी वाटायची, आठवण यायची, म्हणून चिडचिड होत होती. पण खरं सांगू, आता अगदी शांत आहे मी. का माहितीये? कारण मी आपल्याबद्दल काकूला सांगून टाकलं. तिला आनंद पण झालाय. ती म्हणाली की ती आपल्याला सपोर्ट करणार आहे. कीर्ती, माझी काकू खूप चांगली आहे, तो म्हणाला. खरंच अमू, काकू सपोर्ट करेल आपल्याला, तिने विचारलं. हो, ती तसंच म्हणाली. पण अमू, तू कसा आहेस रे, तुझा हात फार दुखत नाहीये ना, तिने विचारलं. तू फोनवरूनच हातावर फुंकर मार ना, मग बरा होईल तो गमतीत म्हणाला. फुंकर पण मारली आणि फ्लाइंग किस पण दिलं. तुझ्या हाताला दे बरं, ती म्हणाली तसं तो हसला. अमू, प्रसाद सरांच्या आईंनी मला एक ड्रेस आणि चांदीचे पैंजण दिलेत. आणि गंमत माहितीये का, अगदी सेम टू सेम ड्रेस त्यांनी तुझ्या त्या फ्रेंडसाठी, अवनीसाठी पण घेतलाय, असं म्हणत होत्या त्या. मी तुला ना फोटो पाठवते. तिने तो ड्रेस घातला ना की तू मला इमॅजिन कर. म्हणजे मी तो ड्रेस घातल्यानंतर तुला फोटो पाठवेनच, पण तरीही. चालेल कीर्ती, तू आधी तुझा फोटो पाठव. हो, पाठवेन. आणि अमू, शशिकांत सरांनी मला आपल्याच कंपनीत आणखीन काही महिन्यांचं एक्सटेन्शन दिलंय. करू ना तिथे मी काम, तिने विचारलं. असं का म्हणतेस? तुला तिथे आवडतंय, काम जमतंय, कर. फक्त काळजी घे हां. सगळे चांगले असतील तिथे, पण तरीही आपण आपली काळजी घ्यावी, नेहमी सावध राहावं, हो की नाही, तो म्हणाला. अमू, तुझी फार आठवण येते रे, कधीतरी ये ना रे इथे, ती म्हणाली. अगं, पुढच्या महिन्यात काका म्हणालाय बँकेचं काम आहे, तेव्हा तिथे विठ्ठलवाडीला जावं लागेल. तेव्हा कसंही करून मी येणार, तुला भेटणार. तो एवढं बोलेपर्यंत काकूने हाक मारली. अमू, जेवायला चल. बरं कीर्ती, आता मला फार बोलता यायचं नाही. सगळेजण बाहेर जेवायला जमलेत. मी तुला उद्या फोन करेन. पण तू ड्रेसचा फोटो नक्की पाठव हां. ड्रेस घालूनच पाठव. बाय, गुड नाईट. त्याने फोन ठेवला, स्विच ऑफ केला आणि तो डायनिंग टेबलवर येऊन बसला. आल्याच त्याने फोन काकाकडे सहजपणे देऊन पण टाकला. काका त्याच्याकडे पाहतच राहिला. त्याला आश्चर्य वाटलं. हे काय, आज 8:30लाच फोन देतोयस? झालं ना काम, आता कशाला हवा तो? अमू पटकन बोलून गेला. कसलं काम झालं, काकाने विचारलं. कसलं काम झालं, अमूने उलट विचारलं. अरे बावळट, आत्ताच तू म्हणालास ना झालं ना काम म्हणून, काकाने विचारलं. अरे काका, झालं ना काम असं नव्हतं म्हटलं मी तुला उलट विचारत होतो, झालं का काम? अलीकडे तू काहीतरी वेगळंच ऐकतोस आणि मला म्हणतोस मी संदर्भहीन बोलतो म्हणून. तू पण तसाच आहेस आणि ती अवनी पण तशीच आहे. दोघे जण एकच कॅटेगरी. अमितने सगळं काकावरच ढकलून दिलं. बावळट कुठला. शरू, जेवण वाढ मला. मग अमित पुढे काही बोलला नाही. प्रसाद कीर्तीला सोडायला गेला तसं प्रतिमा आणि शशिकांत थोडे गंभीर झाले. अहो, तुमच्या काही लक्षात आलं का? हो, आलंय, पण ते खरं असू नये असंच वाटतंय मला, शशिकांत म्हणाले. का हो, कीर्ती तशी गोड मुलगी वाटली मला. म्हणजे तुमच्या आणि शेखर भाऊजींच्या मनात सई आहे ठाऊक आहे, पण प्रसाद आणि सईचं पण मत घ्यायला नको का? खरं पाहता सई आणि कीर्तीला कम्पेअर केलं तर सईच उजवी आहे. पण मला वाटतं प्रसादला कीर्ती आवडू लागली आहे, प्रतिमा म्हणाली. मलाही तसंच वाटतंय, पण शेखरला कसं समजवायचं ग? तसं तो काही बोलणार नाही, पण दुखावला मात्र निश्चितच जाणार. हो खरंय, थोडं वाईट वाटेल त्यांना, पण खरं सांगू का,
नियतीपुढे कुणाचं काही चालत नाही याचं सगळ्यात मोठं उदाहरण ते स्वतःच आहेत. शारदा आणि त्यांचं जमता जमता राहीलच की, नाही का? प्रतिमा म्हणाली. हो, खरंच आहे. मॅन प्रपोजेस, गॉड डिस्पोजेस. पण प्रतिमा, आधी प्रसादशी बोलून घ्यायला हवं, मग पुढच्या गोष्टी. शशिकांत म्हणाले. कीर्तीला सोडून प्रसाद घरी आला तो आनंदातच होता. प्रतिमाला त्याच्यातला बदल लक्षात येत होता. जेवताना प्रतिमाने विषय काढला. काय रे, कीर्ती काय म्हणत होती आणखीन? म्हणाली, तुमचे आई बाबा किती शांत आणि प्रेमळ आहेत. प्रसाद म्हणाला. बरं, आणि तुझ्याबद्दल काय मत आहे तिचं? शशिकांतने विचारलं. प्रसादने चमकून पाहिलं. माझ्याबद्दल वेगळं काय मत असणार बाबा? आणि असं का विचारताय तुम्ही? त्याने जरा काळजीनेच विचारलं. तरुण मुलांच्या आई वडिलांनी असे प्रश्न मुलांना मध्ये मध्ये विचारावेत म्हणून विचारतोय. आड वाटेने काहीच विचारत नाहीये, सरळ विचारतो. तुला कीर्ती आवडते का? प्रश्न ऐकूनच प्रसादला टेन्शन आलं. अहो, तसं काही नाही बाबा, तो म्हणाला. आम्हाला तसं वाटलं प्रसाद, म्हणून विचारतोय. नाहीतर आम्ही दुसरीकडे तुझं लग्न ठरवायचं आणि तुझ्या मनात काहीतरी वेगळंच असायचं. प्रतिमा म्हणाली. माझं लग्न इतक्या लवकर? आणि हे सगळं कशाला करताय तुम्ही? प्रसादने विचारलं. अरे आत्ता नाही, 1-2 वर्षांनी करावंच लागणार. आत्तापासून स्थळं पाहायला नकोत का? प्रतिमा म्हणाली. नको गाई, इतक्यात तो विषय सुद्धा नको. अजून मला ही कंपनी ग्रो करायची आहे. काही इंटरनॅशनल मार्केट कॅप्चर करायचे. लग्नाचा विषय सध्या नको. प्रसाद म्हणाला. लग्नासाठीची मुलगी कीर्ती असली तरीही तो विषय नको का? प्रतिमाने विचारताच प्रसादने एक क्षणभर डोळे बंद करून घेतले. आई, काय बोलू आता? हो, आवडते मला कीर्ती. ऐकूनच प्रतिमाला आनंद झाला. हो ना, मग झालं तर. आम्ही पुढच्या वेळेस येऊ ना, तेव्हा तिच्याशी बोलून घेऊ, तिच्या आईबाबांना भेटू. प्रतिमा अगदी एक्सायटेड झाली. थांब आई, तसं काही करणार नाहीत तुम्ही, कारण तिच्या मनात काय आहे हे मला अद्याप माहीत नाही. माझा असा अंदाज आहे की तिने स्वतःचं जमवलंय. त्यामुळे ही गोष्ट जोपर्यंत कन्फर्म होत नाही तोपर्यंत तुम्ही कीर्तीचा विषय बंदच कराल. आपापसात सुद्धा नाही आणि माझ्याकडे सुद्धा नाही. प्रसाद म्हणाला. अरे पण मग तू तिला स्पष्ट विचार ना, म्हणजे आम्हालाही ठरवता येईल. शशिकांत म्हणाले. अहो, लगेच स्पष्ट कसं विचारणार बाबा? आमची अजून मैत्री देखील झालेली नाही. माझ्यासाठी ती फक्त स्टाफ आहे आणि तिच्यासाठी मी बॉस. आणि तुम्हाला तरी वेगळं काय ठरवायचं आहे? आता म्हटलं ना, सध्या इतक्यात काही नको म्हणून. का तुम्ही ऑलरेडी कोणती मुलगी पाहिली आहे? प्रसादने भीत विचारलं. दोघेही शांत झाले. बाबा, तुमच्या मनात काय आहे? प्रसादने काळजीने विचारलं. प्रसादच्या खांद्यावर हात ठेवत मग प्रतिमा म्हणाली. बाबांच्या आणि शेखर काकाच्या मनात होतं तुझं आणि सईचं. एवढं बोलून ती थांबली. प्रसाद झटकन उभा राहिला. नो वेज. अगं काहीतरीच काय बोलतेस आई? सई आणि मी, आम्ही फक्त चांगले मित्र आहोत. लाईफ पार्टनर म्हणून मी तिचा कधीही विचार केला नाही, करणार नाही. लाईफ पार्टनरच्या माझ्या अपेक्षेत ती कुठेच बसत नाही. अगं लहानपणापासून आमचं कधी पटलंच नाही. तीही डॉमिनंट आहे, मीही डॉमिनंट आहे. तिला कामाचा, करिअरचा कंटाळा आणि मला त्याचीच आवड आहे. तिला फिरणं आवडतं, ट्रेकिंग आवडतं आणि मला त्या गोष्टी अजिबात आवडत नाहीत. आम्ही एकमेकांबरोबर अजिबात खुश राहू शकत नाही, एवढं निश्चित. आणि सईला तरी माहिती आहे का हे सगळं? तिने कसा होकार दिला? प्रसादने रागारागात विचारलं. अरे नाही रे, तिला माहीत नाही आहे ह्याच्यातलं काही. हे फक्त आमच्या मनात होतं. आणि तूही एवढा एक्सायटेड होऊ नकोस. आम्ही लगेच काही ठरवलेलं नाही, फक्त मनातला विचार बोलून दाखवला. शशिकांत म्हणाले. हो ना, मग तुमचा विचार तुमच्या मनातच दाबून टाका. कारण मला खात्री आहे या स्थळाला नकार देण्या इतपत सई नक्कीच मॅच्युअर्ड आहे. आम्ही एकमेकांना कम्पॅटेबल नाही, एवढं तरी आम्ही एकमेकांबरोबर राहून निश्चितच ओळखलंय. तेव्हा प्लीज बाबा, कीर्तीबरोबर माझं नातं जुळेल की नाही ही पुढची गोष्ट, पण सध्या, आत्ता किंवा नंतरही माझं नातं सईशी जुळवायला जाऊ नका. मुळात ते जुळेल असं मला वाटत नाही आणि जुळलं तर ते टिकेल असं तर अजिबातच नाही. आय रिक्वेस्ट. शशिकांतने त्याचे खांदे थोपटले. ओके, तुझ्या मनाविरुद्ध आम्ही काही करणार नाही बेटा,
पण तूही लगेचच नकार द्यायची घाई करू नकोस. हे बघ, कीर्तीच्या बाबतीत जसा तुझा निर्णय अधांतरी आहे, सईच्या बाबतीत सध्या तो तसाच राहू दे. ही गोष्ट नुकतीच तुला कळली आहे म्हणून तू थोडा डिस्टर्ब झालायस. अगदीच कोणती तरी परकी मुलगी करण्यापेक्षा सई केव्हाही बेटर ऑप्शन आहे. शांत डोक्याने विचार कर. तुम्ही मित्र आहात, एकमेकांना ओळखता, तेव्हा होकारासाठी किंवा नकारासाठी आम्ही तुला कधीच प्रेशराईज करणार नाही. पण तूही अगदीच गरम डोक्याने आम्ही जुळवू पाहत असलेलं नातं जुळायच्या आधीच तोडून टाकू नकोस. कळतंय का? शशिकांत म्हणाले तसा प्रसाद शांत झाला. आपण ओव्हर रिॲक्ट झालो हे त्याला समजलं. सॉरी बाबा, जरा ओव्हर रिॲक्ट झालो मी. पण ठीक आहे, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे मी सध्या कोणत्याच निर्णयापर्यंत लगेच पोहोचणार नाही. सध्या अधांतरी असणारी नाती नियती कुठे लँड करेल हे येणारी वेळच ठरवेल, असं म्हणून तो शांत झाला. एखादं नातं तोडायची जशी घाई करायची नसते, तसंच ते नातं जोडायचा उतावीळपणा सुद्धा करायचा नसतो. नात्याच्या कळीचा उमलणाऱ्या फुलापर्यंतचा प्रवास होण्यासाठी नियतीने आणि निसर्गाने ठरवलेला वेळ द्यावा. आपल्या मनात असलेली प्रत्येक नाती जुळतीलच असं नाही. जुळलेलं प्रत्येक नातं त्याच नात्याने, त्याच संदर्भाने टिकेल असंही नाही. पण मग आपल्या हातात काय असतं? समोरच्याला आनंद देणं, गोड आठवणी देणं आणि त्यांच्या आठवणीत कायमचं राहणं, हेच तर जगणं आहे. चला, हळूहळू कथा शेवटच्या टप्प्याकडे वळायला लागली आहे. कधी ओठांवर हसू आणणारा, कधी डोळ्यात टचकन पाणी ठेवून जाणारा हा प्रवास आणखी काही दिवस आपल्याला एकत्र करायचा आहे. याच टप्प्यावर मनातल्या मनात काहीतरी ठरवूया, असलेली नाती जपूया, सुटलेल्या नात्यांचा योग्य तो आदर ठेवूया आणि नवीन जुळू पाहणाऱ्या नात्यांसाठी मनापासून धन्यवाद देऊया. उद्या भेटूच, पण तत्पूर्वी पुन्हा तीच रिक्वेस्ट, प्लीज सबस्क्राईब करा, लाईक हाईप करा आणि तेही करावं असं वाटत नसेल तरी ठीक, कमेंट तर जरूर करा.